आमचे जी आव्हानं समोर येतात ती आव्हानं सहजपणे पेलून दाखवली. ह्याचे प्रामुख्यान त्यांचे जे गुण आशिल्ले ते आजच्या तरुण पिढीक ते गुण बरोबर घेऊन वचपाची गरज आसा. जे शक्य ना ते जे अशक्य ते शक्य करून दाखोवपाची किमया जी आसा प्रत्येक गोष्टी राजकारणाक आसतली समाजकारणाक आसतली हे सगळे पेलपाची ताकद त्या मनशा मध्ये आशिल्ली आणि म्हणूनच जेन्ना याद येता तेन्ना दिसता हो मनीस आमचे मध्ये आसपाक जाय आशिल्लो. तूं अपडेट करपाक आमकां म्हाका कितें बरें कितें वायट वॉट इज कित्याक प्रत्येक दिसा वॉट्सॅपाचेर तुमी जर कोण आशिल्ले जाल्यार प्रत्येक दिसा नवीन नवीन येताले कित्या खातीर जाता कितें जाता क्लॉट जाता. मदीं म्हाका म्हणपाक लागले सगळ्यांनी कशें व्हेंटिलेटर घालप. पयलीं व्हेंटिलेटर म्हणून हाडले सगळ्यांनी व्हेंटिलेटर हाडले. हळूहळू आमकां अशें कळून दिसलें की व्हेंटिलेटर घालो जाल्यार पेशंट चड मरपाचो चान्सीस चड म्हणून. वॉट यू नीड वॉज हाय फ्लो नेझल ऑक्सिजन म्हणजे ताका अशें प्रॉन घालपाचें आनी तें मशीन कूड डिलिवर्ड 60 लिटर्स पर मिनिट. 60 लिटर ऑक्सिजन एका मिनटाक तुज्या भितर घालूं शकता पावरफुल. कित्याक आमकां व्हेंटिलेटर घालो न्हय म्हणजे यू आर पुशिंग दॅट व्हायरस इनसायड आनी पेशंट मरूंक लागले बेगीन. व्हेंटिलेटर घाले पेशंट बेगीन मरूंक लागले. देन दीस हाची हाय फ्लो नेझल ऑक्सिजन जालें आनी दुसरें आसा तें उरफाटें न्हिदोवपाचें. I think there cannot be a better man here than Bhaui. Bhaui himself has gone through everything of this except maybe ventilation. Ventilator सोडून सगळे भाऊन पळयले आसात. And one thing I can assure you, Bhaui is today with us is only because of two things. One is because he was non-smoker. कारण सिगरेटी केन्ना व्हरून. आणि दुसरे तो रेंव काडटालो पयलीं. And रेंव काडटना you require maximum lung function to be in the best of capacity. So his lungs were good. And तिसरे ताचे important की he was in hospital when he developed all the complications. आयज आमी पळयता म्हजो फ्रेंड दुसरो आसा सामको बेंच मेट I could not save it. That is because तो घरा रावलो 6 दीस घरा रावलो. खरंच मागता 8 तारखेक आयलो 11 तारखेक मेरा कडेन आयलो थंय हेल्थ सेंटरान आनी ते खर्चेला आणि SpO2 ताचो 80-85चेर आणि कसो हॉस्पिटलान येवंक तयार ना. दिस इज द मेन कॉज वेअर वी आर लुजिंग पीपल बिकॉज दे आर नॉट कमिंग इन द राईट टायम टू द हॉस्पिटल. भाऊचे कशें जालें पयलो फिवर आयलो हांव सुरजा सांगता क्वेरी आसतल्यो की एकटो हय म्हणटा दुसरो ना म्हणटा हे वॅक्सीन बरें म्हणटा वॅक्सीन घेवपाचें ना घेवपाचें ताणें कोण मेळे म्हणून मदीं घाले कोणा लोकांनी. सो यू नो सोशल मिडिया इतकी फ्री जाल्ली आसा की ऑथेंटीक तुका कितें मेळटलें हातूंतसून आउटकम इन दॅट ऑथेंटीक समटायम्स इज नॉट पॉसिबल. सो इट इज बेटर तुमचे कितें क्वेश्चन आसा तुमी मनान दवरा मागीर आय विल गिव यू सम टायम फॉर दॅट. सी कशें आसा ती COVID-19 कंपेर्ड टू स्पॅनिश फ्लू 100 वर्सांनी आमी जर पयली हिस्ट्री न्ही एवरी 100 इयर्स अशी एक पॅन्डेमीक येता न्ही तातूंत लोक खूब मारतात. आय थिंक देवाचें एक मातशें पॉप्युलेशन कमी करुया म्हणून कितें तरी एक नवीन आसतलें. 100 वर्सांनी प्लेग आयलो 100 वर्सांनी स्पॅनिश फ्लू आमचे कडेन सगळ्यांत लागीं आशिल्लो ह्या सेंचुरीन जालो. ऑलमोस्ट 1918 सुमार जालो. जगभराचेर 5 कोटी लोक मेले 5 कोटी आणि त्या 5 कोटींतले मागीर कितें जालें आसलें. नेक्स्ट स्लायड म्हाका एक फुडली नेक्स्ट स्लायड. पत्रकार बंधू गेल्या वर्षापासून या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी या प्रतिष्ठानानं दिली. गेल्या वर्षावर 3 दीस लेक्चराची सिरीज चल्लेली. COVID-19 लागून कार्यक्रम थोडोसो रेस्ट्रिक्टेड जालो. म्हाका दिसता फुडल्या वर्सा अशाच पद्दतीन ज्या उद्देशान हे प्रतिष्ठापना हे आपलें जें प्रतिष्ठान सुरू केलां ताचो उद्देश हो लक्षात धरून समाजाच्या तळागाळान जे काही बरें काम आसा तें पावोवपाचें काम जें आसा त्याच बरोबर मनोहर भाई जे गोंयान काम केलें त्या कामाची प्रेरणा घेवन समाजातलो प्रत्येक मनीस हो जागृत जावचो ह्या उद्देशान हे प्रतिष्ठान फुडें काम करतले हातूंत अजिबात दुबाव ना.
गोंयांतलं न्ही तर देशांतलें एक अष्टपैलू नेतृत्व त्याच्याकडे खंयचेच बरे गुणाची कमी आशिल्ली अशें दिसना. दुर्दैवान हे नेतृत्व आज आमचे मदीं ना हें खरें दुख्ख दिसता. आज जर आमचे बरोबर हे नेतृत्व आशिल्लें जाल्यार गोंय आनी 4 पावल फुडें वतलें आशिल्लें अशें म्हणपाक हरकत. कित्याक इट इज डबल ब्लायंड ट्रायल. दे डोंट नो दॅमसेल्फ वॉट इज गिवन टू यू. कित्याक कळ्ळें तूं मागीर ते मॅनिपुलेशन करतात. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट म्हणजे ते एंटीबॉडी परत टेस्ट करतले आनी 28 सेकंड शॉट दितले. सेकंड शॉट दितकच 14 दिसांनी जर तुका एंटीबॉडी बऱ्यो आयल्यो दॅट मीन्स यू बीन टू दॅट. म्हाका दिसता तांची स्टडीन अजून पर्यंत अरावंड 70% सक्सेस रेट आहा विथ द जनरल वॉट एवर दे हॅव डन. जितके सक्सेस रेट चड न्ही तितके मातशे सायड इफेक्ट्सूय चड आसता. सो तूं फाल्यां 94% जाय म्हणून बसलो तर ताजे सायड इफेक्ट्स मातशे चड आसूं शकता. सो दीज आर द हाव इट इज टेस्टिंग प्रोसिजर. नेक्स्ट मागीर ते अप्रुवलाक वतात आनी देन FDA will give. नाव फर्स्ट विच इज आतां सद्याचे आसा फायझरचे बायोटेक. This is the first time outside India some vaccine is being produced after a long time. They cannot produce करूँगा. And they have used RNA, ribonucleic acid, genetic material जे आसा ते काढून त्याचे efficacy is very high, 95% they have reported. 2 dose दिवपाचे almost 3 to 4 weeks apart. आणि muscle injection, साधे injection. Only problem of this is this. It has to be stored in -70 degrees. -70 degrees freeze आमच्या इंडियन कोणाकडेन आसा ते अदर दॅन हे करतात ते कळ्ळें म्हणजे मेजर स्टोरेज करतात तातूंत वॅक्सीन दवरूंक शकना. सो दिस Pfizer is more or less outdated because logistically it is not possible for the government to procure इतके फ्रीज. आमच्या गोंयानूच न्हय सध्या आमी 40 फ्रीज हाडले which can store this other vaccines. 40 म्हणजे प्रत्येक हातून एक अशें म्हणजे हेल्थ सेंटरान एक वॉकिंग अशें म्हणजे कूलर आसता आनी 2 व्हेहिकल्स आसा विच कॅरी नॉर्मल. जानेवारीच्या सांजचे अशें दिसता म्हाका काय जानेवारी 26 तारखेक पयली आमची मिटींग आपयल्यार आय अटेंडेड दॅट मिटींग एट द टास्क फोर्स ऑफ द स्टेट टास्क फोर्स. आनी थंय आमकां सांगलें की अशें हें दुयेंस आसा. आमकांय खबर ना कितें जातलें फुडें तें. वी हॅव टू जस्ट कीप ग्लाव्स आनी मास्क आनी ऑल दीस हे सगळें आमचें रेडी दवरपाची आमची गरज आसता. आमकां इवन टू टेल यू फ्रँकली आय ऑल्सो फेल्ट दॅट ओके दीस असो फ्लू आसतलो. आमी H1N1 पळयला, स्वायन फ्लू पळयल्लो आसा. ओके आयलो गेलो अजून पर्यंत स्वायन फ्लू मदीं मदीं येतात पेशंट. बट वी आर नॉट वरीड अबाउट ऑल दोज थिंग्स. आनी म्हणलें ओके वी वील स्टार्ट डुईंग. आमी फर्स्ट प्रोग्राम केलो IMA आमी 31st आमी केलो. 26th मिटींग जाली 31st आमी अवेरनेस प्रोग्राम केलो. आनी वी आर एक्सपेक्टींग एवरीथींग टू गो वेल. 1-2 केस येतात पण आमचे कडेन जावचें ना हें चडशें. अँड देन सडनली वी रियलायज दॅट इट स्टार्टेड हॅपनिंग. आनी ते अशा परिस्थितीत पावले म्हणजे जे आमी आतां युरोप म्हणटा इज वन ऑफ द व्हेरी एडवान्स स्टेट. ते अशे फटाफट दिसाक हजारांनी लोक मरूंक लागले. एक कारण आमकां कळ्ळें की तांचें पॉप्युलेशन जें आसा ते सगळे जाणटेले खूब आसा. ऑल इट स्टार्टेड इन एल्डरली पॉप्युलेशन जे म्हणजे 70-80 वर्सांचे वयर 70च्या अबाव 70 वर ते स्टार्टेड डायिंग फास्ट. आनी तांची फूल सिस्टीम आशिल्ली ती वॉज क्लॉग जाली बिकॉज ऑफ दीस सिरियस पेशंट्स. सी कशें एक तूं फोटो काडटा न्ही तो टायम वता न्ही तो म्हणटा हांगा लायन वाडटा तुजी. सो दे आर स्टेईंग इन क्यू. Actually, there should not be any photographic in this video लावपाचो गेले वचतो फुडें. So that this ही जी लायन उबी आहा न्ही तांचो चान्सीस कमी. इवन एकटो जर पॉझिटिव्ह आसलो न्ही भितर बिकॉज ऑफ AC थंय आनी क्लोज्ड एनवायरमेंट यू कॅन स्प्रेड मोर डिसीज. ओपन आसा न्ही एक्चुअली वी शूड टेल पीपल टू हॅव इन ओपन. ओपन आसलें जाल्यार इवन तुका आसा डॉक्टर जर कोण आसा हेवटेन तेवटेन जाल्यार सुद्दां स्प्रेड जावपाचे चान्सीस आर व्हेरी लेस. सो ह्या लग्नाचेर मातसो एक लोकांक एक अंडरस्टँडींग जावपाची गरज आसा. तुळशीचें लग्न जावन म्हाका दिसता 10-12 दीस तरी जाले. जी लग्नां सुरू जाली एक्सेप्ट 1-2 लग्नांनी कळ्ळें म्हाका त्या लग्नांनी असो व्हडलो इफेक्ट आतां दिसूंक ना. कित्याक एवरेज तशीच आसा लास्ट 10 दीस एवरेज अरावंड 100 आसा. कालची एवरेज वॉज बेस्ट सगळ्यांत
was 70 out of 2000 टेस्ट. ॲक्च्युली आम्हाला सदांच दिसता की शनिवार आयतार सदांच कमी असता नंबर. तुम्ही जर पळयलें सगळी हिस्ट्री काढून शनिवार आयतार बिकॉज शनिवार आयतार टेस्टी कमी असता बिकॉज PSC BSC टेस्टी करना आयतार शनिवार कमी करतात तो नंबर सदांच कमी असता. या फावट काल 2000+ टेस्टी झाल्या आणि तरी असताना ओनली 70 पॉझिटिव्ह झाले. दॅट्स अ एक्सलंट आणि इट्स ऑलमोस्ट 2% to 3%. आय थिंक 2% 3% जर उरत आणि थोडे दीस तर दे मे कम आउट. नेक्स्ट आमकां वरी आहा इज कॅसिनोज. सीएमाक डायरेक्टली वचून सांगला की कॅसिनोचेर तुमी नजर दवरपाची गरज आसा बिकॉज कॅसिनो कशें आहा क्लोज एनवायरमेंट परत सेम लायक चवथ आमच्या लग्ना भशेन. लग्नाक तरी तूं 15 मिनटांनी ते मेळ्ळा आनी गेलो. हांगा जो खेळून बसता न्ही तो रातचो वता तो दुसऱ्या दिसा सकाळीं भायर सरता. बाय चान्स जर एकटो पॉझिटिव्ह आयलो भितर तो सगळी कडेन स्प्रेड करूं शकता. सो कॅसिनोज इज द सेकंड. थर्ड थिंग विच इज कमिंग इज क्रिसमस. बट क्रिसमस बिगेस्ट प्लस पॉयंट इज तांची डान्स सुद्दां आसा न्ही ते आर इन आउटसायड आनी चडशे यंगर क्रावड वील गो. यंगर क्रावडान तितको भंय ना तसो. तो जाणट्यांनी जर मातशें घरा रावत आनी घरा दुसऱ्याच्या वचपाचें येवपाचें मातशें कमी करत आय थिंक दॅट कॅन सॉल्व लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. दर वर्सा 13 डिसेंबराक आमी लेक्चर सिरीज व्याख्यानमाला करतले वेगळ्या विशयांचेर. सोसायटीन जावं आमच्या समाजान जे जे विशय आमच्या लोकांक भागता त्या विशयांचेर आमी व्याख्यानमाला करतले. कोणू नामवंत जर्नलिस्ट अनिर्बान गांगुली, मागीर आमचो केतकर आनी डिफेन्स एनालिसिस्ट जो नितीन बोकळे ज्यांनी मनोहरभाईचेर पुस्तक बरयलां आनी गोवा गव्हर्मेंटाचे डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी ते आज पब्लीश केलां ते पळोवन आमी तुमच्या समोर हाडलेले. ह्या वर्सी आमचे व्याख्यानमाला जावपाची आशिल्ली आनी बरी जावपाची आशिल्ली पूण गेले 10 म्हयने कोवीड आनी कोरोनाचो जो महामारी जाल्या ताच्या खातीर कोणू आमकां त्या भशेन ही व्याख्यानमाला करपाक आयली ना. पूण आमी थरयलें की आयच्या दिसा जो महामारीचो जो आमचेर परिणाम जाला आमच्या आयुश्याचेर जाला आमच्या वेवसायाचेर जाला शैक्षणीक जावं वैयक्तीक जावं इकॉनॉमीक जावं संपूर्ण हाचेर जो इम्पॅक्ट ह्या महामारीचो जाला त्या विशयाचेर आमी एक आज लेक्चर किंवा व्याख्यानमाला दवरतले. आनी ताच्या खातीर आमकां डॉक्टर शेखर सारकार हाचे पेक्षा बरें नांव सुचलें ना. डॉक्टर सारकार काम सुद्धा त्यावेळी ते केन्ना सांगताले ते वेळी केलें अशी खुबशे आव्हानां आमच्या समोर आयली पार्टीची कामां बी करता. आनी शेवटी अशें जेन्ना आमचेर प्रसंग येयलो की आतां लोकसभेचे उमेदवार आमचे कडेन 1991 लोकसभेचे उमेदवार ना. आतां कोण दोळे समोर कोण आसा खंय तरी वयल्यान ऑर्डर येयला की दोन्ही लोकसभा आमकां लढोवंक जायो. हांव सावथाक रावलो त्या वेळेचेर नॉर्थाक कोण प्रस्न आशिल्लो आनी अशेंच आमी फाटल्या चर्चे करपाक कितें करुया आमी उमेदवार तर जाय येवचे ना आमकां खात्री आसा. परंतु त्या वेळेचेर पक्षाचे आज्ञेचें पालन आनी सिंबॉल जे आसा ते लोकां मदीं इंट्रोड्यूस करपाक आमकां करूंकच जाय. खबर आसा आमकां निवडून येवपा ना म्हणून ना कितें काय म्हणलो खूब आसा आसा तातूंत खूब आसत न्ही खूब आसतले. पण तुवें जर ही तिकीट घेतली जाल्यार तुजे कडेन आमकां बरें दिसतलें. आनीक म्हणजे कशें आपल्या बेटा हा ना करून शेवटी आनी मान्य केलें. आनी खरें त्या निवडणुकीत नॉर्थाक 26,000 मतां सादारण 26,000 पेक्षा जास्त मतां पहिल्यांदा काडली आनी नॉर्थाक 24,500 मतां पडली. म्हणजे भरभक्कम अशी 51,000 पेक्षा जास्त मतां पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाक त्या वेळार मेळ्ळे. आनी त्या वेळी म्हाका एक प्रतिक्रिया म्हणजे एडवर्ड सोलेरो हो त्या वेळार MP 2-3 वेळा निवडून आलो सावकार. त्यावेळी त्याची जी पत्रकारांनी मुलाखत घेतली मुलाखत घेतल्यानंतर त्याने म्हटले की आपण निवडून येयला तर म्हाका आनंद ना. परंतु भारतीय जनता पक्षाक जवळ 51,000 मतं मेळ्ळी ही खरी तर धोक्याची घंटा आसा अशें त्या वेळी ताणें हें केलें. आनी बरोबर हें कशें आहा हें आमकां हळू एक एक तशें फॉरेनांसून तांच्यान येताले मॅसेजीस कळ्ळें न्ही असो इज बेटर. देन मागीर थोड्यांनी सांगलें तांकां ब्लड थिनर जाय कित्याक इट गेट्स क्लॉटेड. सो एवरीबडी स्टार्टेड गिवींग ब्लड थिनर्स ते तातूंत सेव जाले खुबशे पेशंट. सेकंड तुका डायबिटीज जे आहा तांची स्टिरॉयड्स इज द सी 2 थिंग्स न्ही आतां पर्यंत आमकां कळ्ळा अजून पर्यंत की 2 थिंग्स वीच रियली हेल्प्स यू इज ऑक्सिजनेशन आनी सेकंड थिंग इज स्टिरॉयड्स इंजेक्शन. दीस 2 थिंग्स. आनी थर्ड थिंग भाऊच्या हातून आमकां तरी दिसलें
की वॉट सेव्ड वॉज द प्लाझ्मा. जे वास्कोकारांच्या नावान आमी बोबो मारल्यो, वास्कोकारांनी सगळें स्प्रेड केलें, वास्कोकारांनी घेवना, थोडे अशें जालें की तूं वास्कोचो म्हणल्यार तुका गाडी सुद्दां दिवपाक तयार ना कोण. ह्या लेवलचेर आमी अनटचेबिलिटी जी आमी तेन्ना पळयताले पयलीं ती आमी ह्या फावट पळयली बिकॉज ऑफ द डिसीज. म्हणजे वास्कोचो पेशंट जीएमसीन गेल्लो तो कंप्लेंट करूंक लागलो की आपल्याक कोण पळोवंक तयार ना. सो यू कॅन इमॅजिन. आनी हू सेव्ड भाऊ? दोन वास्कोकार, आमचो एक्स दीपक तांकां घेवन आयलो आनी तांणी ते आमी दिलें भाऊचे. इफ यू सी आय गॉट दॅट स्लायड ऑल्सो विथ मी. भाऊ प्लाझ्मा सुरू केला. भाऊचे ऑक्सिडेशन वता अरावंड 85 कितें जाय आशिल्लें. प्लाझ्मा सुरू केला. विदीन हाफ एन अवर इट वेंट टू 96 आनी विदीन फर्स्ट अरावंड 2-3 वरांनी भाऊ स्टार्ट. दॅट टायम आमी मातशेशे लाव म्हणलें मातशें एक कितें तरी मागीर सक्सेसफुली सुरेशाक हांव धाडटा आनी प्लाझ्मा पळय खंय हांगा पळय ताका पळय तो धांवता पळयता. सो इट वॉज लायक यू नो एक्चुअली भाऊ वॉज गेव अस अ कॉन्फिडन्स आमकां सगळ्यांक कळ्ळें की वी कॅन सेव पेशंट्स अँड दॅट टू इफ यू कम रायटली इन टायम. हांव परत सांगता तुमी टायम अजून लोक लेट येतात जरी आतां तो नंबर कमी जालो. आमच्याच हॉस्पिटलांत मणिपाल सांगता आमी 22 बेड आशिल्ले आमचे कडेन. एक वेळ म्हाका दिसाक 50 फोन येताले एडमीट कर एडमीट कर. कोणा कडसून इवन सीएमाच्या ऑफिसांसून मागीर पीएमाच्या ऑफिसांसून हर्षवर्धन बाब फोन करतालो हे पेशंटाक एडमीट कर हो पेशंटाक एडमीट कर म्हणून. आनी आय वॉज स्ट्रगलिंग टू क्रिएट बेड्स. आयज तुमचे कडेन 5 आनी 7 पेशंट आहा. वी हॅव स्टॉप्ड एक्चुअली ऑल दोज एक्स्ट्रास बेड. संघचालक झाले मनोहरभाई म्हापशा आणि हांव पणजी. आणि त्यामुळे सतत मेळप, सतत विचाराची देवाणघेवाण, सतत समाजाविषयी चिंतन, सतत देशाविषयी चिंतन. अशी तर एक मोठी वाट, प्रशस्त वाट आमकां विचार करपाक मेळ्ळी. आणि त्यामुळे इतके घनिश्ठ संबंध झाले. आणि त्या घनिश्ठ संबंधाला जेन्ना आमच्या भारतीय जनता पक्षाची जबाबदारी दिली वर्स कदाचित आसतलें 87-88. आणि जें कितें काम दिलें तें योग्य पद्दतीन पार पडप. थंय हे ल्हान हे व्हड असो कसलोच विचार नाही करता. जें कितें वयल्यान आतां येता ती आतां हें काम ती करूं जाय आंगार घेतलें. अशा पद्दतीन जीवनाची विदळत जाली. आणि ह्याचमुळे ह्या घनिश्ठ परिचयामुळे जेन्ना भारतीय जनता पक्षाक सुरवातीक जी स्थिती आशिल्ली म्हणजे अत्यंत बिकट स्थिती, म्हणजे इवन गोंयांत तुमचें काम जें आसा त्या कामाचें भारतीय जनता पक्षाचे हे कशेंच रुची ना अशें म्हणून लोक त्या वेळेर आशिल्ले. कारण मोठ्या मोठ्या पक्षांनी हांगा 20-20 वर्सां राज्य केलां. आणि तांचे समोर तुमी जें कितें करतात तें बेश्टेच फुकट करतात. ते कांय उपयोग करतना तुमी घरा बसात अशें म्हणून सल्ले दिवपी खूब जाण त्या वेळेचेर मेळ्ळे. परंतु ह्या सगळ्या सल्ल्याचेर विचार करून आमकां बरोबर आसा शेवटी निवडून येवपाक ना येवची ना. परंतु हो जो एक विचार आसा बऱ्या राजकारणाचो जो विचार आसा लोकां मदीं तो खंय तरी पावोवपाचें काम जें आसा की देशभक्ती पावोवपाचें जें काम आसा हांगसरल्या तरुणांक ह्या देशभक्तीन प्रेरीत करपाचें जें काम आसा तें आमकां करूचेंच पडटलें. सत्ता एक सर्वस्व न्ही. सत्ता एक सेवेचें साधन अशें भारतीय जनता पक्षाच्या तत्वांकूच तशें आसा. सत्ता मेळ्ळी ना मेळ्ळी हातूंत कांय फरक पडचे ना. आमकां तें काम करीत रावप हो विचार करून फुडें सरले. आनी जवळ जवळ जेन्ना 1989 पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीन 12 उमेदवार उबे केले. खंय तरी युती फीस घेतली आनी खूब प्रयत्न केले, पटयले गेले आमकां. कारण शेवटचे 2 दिसा परत कांय सांगलें ना. फॉर्म बरें सांगलें ना. परंतु आमी तशेंच 12 सीट लढयले. आनी सारकें अनुभव सांगपाची गोष्ट म्हणजे मांद्रे मतदारसंघ आशिल्लो. त्या मांद्रे मतदारसंघात म्हणजे त्या वेळेन उबें रावप म्हळ्यार भयंकर कठीण. लक्ष्मण पार्सेकर त्या वेळेर आमचो उमेदवार. आनी त्याच्या बरोबर भोंवपाक कोणूच ना. मागीर मनोहरभाई पर्रीकर हांगसरल्यान डेली आपलें काम कितें आसा हांगसरलें गेलें. सकाळीं गेले रातच्यो 12 पर्यंत परत येवप. आनी थंय तर कशें की शेवटी अशी जायची परिस्थिती. त्यामुळे त्या पार्टीचो गौरव more than only 60% of the them must be more than 60 years old. Next. So ही जर हांवें जर पळयत हांगा तुमी पळयत जर स्टॅटिस्टिक्स पळयत जाल्यार एक्चुअली चड लोकांक आतां दुयेंस जालां. मोर ऑलमोस्ट आतां लेटेस्ट जर तुमी हें पळयत ट्रॅकर जर पळयत जाल्यार 7 कोटी 22 लोकांक इन्फेक्शन जालां.
ऑल ओवर द वर्ल्ड आणि तातूंत अरावंड 16 lakh ऑफ पीपल हॅव डायड. 16 लाख लोक मेल्ले आसात. आनी इंडियेचो जर आमी हें घेत जाल्यार इंडियेन ऑलमोस्ट 1 कोटी भर पावले आमी, म्हणजे 1/6 एक 6 जाण जर मनीस घेतले जाल्यार एकटो भितरलो इंडियेचो आसतलो अशें आमचें पोजिशन आसा. पण वॉट इज द बिगेस्ट प्लस पॉयंट इज द डेथ रेट्स इन इंडिया इज द लोवेस्ट. म्हणजे आमचे 1.4% आसा ते. 1.4% म्हणजे 100 जाणांचो जालो जाल्यार भितरलो 1 किंवा 2 जाण मरू शकता, which is much less even compared to America, which is supposed to be a very advanced state subject. तांचे कडेन बेस्ट हेल्थ सेक्टर आसा, सगळे बरी फॅसिलिटी आहा, युरोपाक बरी फॅसिलिटी आहा. तरी आसतना आमी पळयलें की फॉर द फर्स्ट टायम इंडियेचे कमी लोक मेळ्ळे. ताका खुबशीं कारणां आसात. हातूंत वन मेजर कारण आहा इज द रायट टायमार लॉकडावन जालें, which is I think मोदीचे पावरफुल हें आसा डिसिजन, which I doubt if any other government would have taken such a fast decision to block full economy for 21 days. Zero सारकें टेकन. आनी त्या टायमार आमकां सगळ्या दोतोरांक एक्चुअली चान्स मेळ्ळो कळ्ळें की ती स्टडी करपाक. कित्याक फर्स्ट टायम सगळें कोणाकूच खबर ना कितें फ्लू आनी कितें जालां तें कशें डिफरंट. आनी आमच्या पयलीं 1 म्हयनो 2 म्हयने ते सुरू जाले सगळे इन चायना. इट स्टार्टेड इन नोव्हेंबर सुमार, म्हणून ताका 19 बिकॉज इट स्टार्टेड इन 19 म्हणून ते COVID-19 म्हणून येता. सो COVID-19 बिकॉज इट इज स्टार्टेड इन अरावंड नोव्हेंबर, वुहान ह्या हातूंत